नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये दिसायला अतिशय सुंदर असणाऱ्या वेगवेगळ्या रंगामध्ये आढळणाऱ्या या चिनी गुलाबाविषयी माहिती पाहणार आहोत। कुंडीमध्ये चिनी गुलाब कसा लावायचा, झाडावरती या भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, झाडाच्या वाढीसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये चिनी गुलाब लावणे हे अतिशय सोपे आहे। त्याची 1 ते 1.5 इंच एवढी छोटी जरी तुम्ही कटिंग लावली तरी पुढील 6 ते 7 दिवसांमध्येच ही कटिंग रुजायला सुरुवात होत असते। चिनी गुलाब लावण्यासाठी ही मोठ्या आकाराच्या कुंडीची देखील आवश्यकता नसते, मात्र चिनी गुलाब लावताना थोड्या पसरट आकाराची कुंडी घ्यावी, कारण चिनी गुलाब लावल्यानंतर तो संपूर्ण मातीमध्ये हा पसरत जातो। कुंडीची जी खोली आहे ती 6 ते 8 इंच एवढी असेल तरी देखील पुरेशी होईल, कारण त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या खोलवर जात नाहीत। आता चिनी गुलाब लावण्यासाठी माती मात्र ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी, कारण एकदा चिनी गुलाब लावल्यानंतर जी कुंडीतील माती आहे ती आपल्याला हलवता येत नाही। तर त्यासाठी आपल्याला एक भाग साधी माती, एक भाग मुरमाड माती आणि थोडे शेणखत मिक्स करून छान अशी माती तयार करून त्याच्यामध्ये जर चिनी गुलाब लावलात तर चिनी गुलाब हा खूप चांगला वाढतो आणि कळ्या व फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात। चिनी गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुले येण्यासाठी इतर फुलांच्या झाडाप्रमाणे चिनी गुलाबाला देखील भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणीच ठेवा, कारण चिनी गुलाबाच्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी जास्ती सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता असते। जेवढे जास्ती ऊन या झाडाला मिळेल तेवढेच हे झाड फुले देखील हे भरपूर देत असते। चिनी गुलाबाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यावे, कारण हे झाड पाणी नाही मिळाले तर ते मरत नाही, मात्र जास्ती पाण्यामुळे मात्र याच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि हे झाड हे सकलंट म्हणजे त्याच्या ज्या झाडाच्या खोडामध्येच हे पाणी असते, त्यामुळे थोडे जरी पाणी जास्ती झाले तर हे झाड लगेच मरून जाते। कुंडीमध्ये लावलेल्या या चिनी गुलाबाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी या झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करणे हे देखील तितकेच आवश्यक असते। तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला झाडाची ही छाटणी करायची असते। झाडाच्या या ज्या लांब वाढलेल्या फांद्या असतात त्या कट कराव्यात, त्यामुळे त्या फांद्यावरती अजून खूप सारे नवीन फुटवे येऊन भरपूर फांद्या तयार होतात। झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्ती लागतात। आता छाटणी केल्यानंतर झाडावरती फुटवे येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे शेणखतापासून हे लिक्विड खत करून द्यायचे आहे, कारण या शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे झाडावर जे फुटवे आहेत ते जास्ती प्रमाणामध्ये येतातच, पण ज्या फांद्या तयार होतील त्या देखील सुदृढ मजबूत होतात। तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा जे शेणी आहे त्या 2 दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि 2 दिवसानंतर जे खत तयार होईल ते खत ते पाण्यामध्ये डायल्यूट करून, म्हणजे जेवढे खत आहे त्याच्या 3 ते 4 पट पाणी मिक्स करून चिनी गुलाबाला हे द्यायचे आहे। तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच हे चिनी गुलाबाचे झाड अशा प्रकारे कळ्यांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। आता ह्या ज्या चिनी गुलाबावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या होण्यासाठी, उमललेली फुले आहेत ती देखील मोठ्या आकाराची होऊन फुलांचा रंग हा गडद होण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्येच असणाऱ्या या चहा पावडर, कॉफी पावडरचा देखील तुम्ही वापर हा करू शकता, कारण त्याच्यामध्ये देखील हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे जास्ती असतात, त्यामुळे फुले ही अशा प्रकारे मोठ्या आकाराची येतात। त्याचबरोबर तुम्ही कांद्याच्या सालीचे पाणी देखील तयार करून याला देऊ शकता। कांद्याच्या सालीचे पाणी देखील हे फुलांच्या झाडांसाठी, हे भरपूर कळ्या फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे। त्याचबरोबर कांद्याच्या सालीमुळे या ज्या कळ्या किंवा उमलणारी फुले आहेत ती मोठ्या आकाराची होतातच, पण फुलांचा रंग देखील हा गडद होण्यासाठी ही मदत होत असते। तर अशा प्रकारे तुम्ही चिनी गुलाबाच्या झाडाला ही वेळोवेळी खते दिलीत, थोडी काळजी घेतलीत तर भरपूर अशी फुले या झाडावरती लागण्यास मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।